रामकृष्ण हरी. आम्ही सगळेजण निघालो आहोत वारीला आणि तिथे आपण यावर्षी जसं दरवर्षीप्रमाणे सेवा देतो तशी यावर्षी सुद्धा सेवा देणार आहे. सोबत आहे खरवंडीकर काका, दिलीप दादा आणि इकडे अथर्व, इकडे अमित भाऊ मारणे गुंठामंत्री, इकडे कल्पेश सायकोलॉजिस्ट कल्पेश सर, तिकडे संतोष सर, सुजल, अशी सगळी टीम आमची चालली आहे. आणि ही मंडळी काही येणार नाही कारण इकडे सगळं जेवण वेळेवर लागतं, त्यामुळे आम्हाला दिवसभर तिकडे थांबायचं आहे. आणि सेवा देणं म्हणजे मसाज करणं. प्रॉब्लेम असा आहे की मांडीत रॉड आहे माझ्या, त्याच्यामुळे बरोबर आहे, बसू नाही शकत. आणि गाडीतनं उठायचं. तर असं आम्ही टेम्पो केलाय आणि त्याच्यामध्ये गाद्या पूर्णपणे टाकलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये मी तुळशी वृंदावन घेतलं होतं आळंदीवरनं, तुळशी वृंदावन आहे आणि असं पूर्ण पॅक केलं आहे. टेम्पो आहे इकडे अमित भाऊंचा आणि ह्याच्यामध्ये सामान लोड करून आम्ही निघालो आहोत कारण गाड्यांना अलाउड नाही करणार आहे. पण आता बघूयात थोड्या वेळात काय तिथे गेल्यावर परिस्थिती आहे, कारण काल आम्ही जागा बघून आलो होतो, फायनल करून आलो होतो. चला आम्ही निघालो आहोत आणि भारी वाटतंय टेम्पोमध्ये. खूप दिवसातनं बसायला मिळालं. आणि इकडे जयश्री मॅम आहे, त्यांची श्रीयो आहे आणि त्याच्यानंतर सुजल आहे. आम्ही ही मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची बाईकवरती लावायला घेतली आहे, काही आपल्याला व्हिडिओ शूट करायचे त्यासाठी. आणि इकडे तिथे प्रत्येक वेळेस वारीमध्ये कोणाला तरी कोणाला मागावं लागतं, त्यामुळे दरवर्षी आम्ही स्वतःच घेऊन जातो सगळं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. इकडे खरवंडीकर बाबा आपले यंग बॉय, इकडे गौरी आहे, इकडे अगदी शांत स्वभावाचं असं अथर्व दादा आहे आणि इकडे दिलीप आहे. तर भारी वाटतंय टेम्पोमध्ये. आम्ही सगळे टेम्पोत बसलो आहोत, सामान वरती ठेवलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत सासवड दिवे घाटात वरती. आपण काल जागा फिक्स करून आलो आहे, तर थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचू आणि आपण हा मेट्रस घेतला तर गाद्या तिथे टाकून आपण मसाज करणार आहे, सगळ्यांना सेवा देणार आहे, सगळ्या जेवढे वारकरी असतील तेवढे सगळ्यांना. आम्ही पोहोचलो आहोत सासवडच्या अलीकडे, पण रोड पूर्ण ब्लॉक केला आहे. आणि थोडा मागच्या वर्षी पण सेम प्रॉब्लेम झाला होता आणि यावर्षी पण सेम प्रॉब्लेम आहे, कारण पुढे बराच रोड ब्लॉक आहे. अजून आम्हाला त्या पॉईंटला पोहोचायचं आहे, तिथे आता किती ट्रॅफिक आहे मागे आणि पूर्ण रोड ब्लॉक आहे. माहीत नाही आता किती वेळ लागेल पोहोचायला. कंटाळा आला आता बसून. सेवा देण्यासाठी आलो आहोत, भरपूर मेंबर आले आहेत आणि सगळ्यांना छान सेवा देतोय. कारण मागच्या वर्षी आपण हाताने मसाज केला होता आणि यावर्षी आपण गन आणली आहे, कारण हाताने खूप सगळ्यांचे हात दुखून आले होते आणि खूप छान रिस्पॉन्स आहे. कारण दिवेघाट जे चढून येतात ना त्यांनाच कळतं पाय किती दुखतात, त्याच्यामुळे आम्ही मुद्दामून इथे दिवेघाटाच्या वरती आलो आहे की जेणेकरून सगळ्यांचेच आणि खूप पाय दुखत आहेत ना सगळ्यांचे. त्यामुळे आपण खास सगळ्यांना सेवा म्हणजे ह्याच प्रकारे देतोय की जेणेकरून ते सॅटिस्फाईड होतील आणि कोणाची कंबर म्हणा, कोणाची मान म्हणा, सगळ्यांचं छान आपण गन मशीनने मसाज करून देतोय. तर आपण अशा प्रकारे गन आणली आहे, तर गननी सगळ्यांचे मसाज करतोय. आणि आपली सगळी टीम जयश्री मॅडम, अथर्व, सुजल, गौरी आणि दिलीप आणि इकडे आपले सायकोलॉजिस्ट कल्पेश सर आणि त्यांचं छोटंसं पिल्लू आणि समर्थ आला आहे, संतोष सर आले आहेत, आपले अमित सर आले ज्यांचा टेम्पो आपण आणला आहे आणि खरवंडीकर आजोबा जे नेहमीच आपल्यासोबत असतात. एवढी सगळी टीम आपण दिवेघाटाच्या वरती सासवडमध्ये आलो आहे आणि ही सेवा आपण संध्याकाळी 6पर्यंत देणार आहोत. तर 6पर्यंत जी सेवा जेवढं शक्य आहे तेवढं सेवा देणार आहे. मेन म्हणजे पाऊस नाही, त्याच्यामुळे छान वाटतंय आणि आपल्याला खूप सारी सेवा दरवर्षी करतो आणि यावर्षी पण आपण करणार आहोत. बऱ्याच वेळा सारखं चार्जिंग करून आणावं लागतंय. पॉवर बँक आपण आणलेली नाही आत्ता आणि जिथे ज्या पॉईंटला आहोत तर तिथे नेमकं लाईटीचं काही